गुड मॉर्निंग मुंबई. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर गाडी मुंबईमध्ये एंट्री मारून जवळपास अर्धा एक घंटा झालता आणि आपला स्टॉप यायला अजून 2 घंटे तर आरामशीर बाकी होते. है बंबई नगरिया तुझे बबुआ. गाडी ह्या वेळेस बराच उशीर केलती. बराच म्हणजे जवळपास स्टॉप यायला 10 वाजले होते. आतापर्यंत एवढा कधी लेट झाला नाही. दरवेळेस 8 वाजता स्टॉप गाठायचो, पण ह्या वेळेस रूमला जाऊन परत मार्केटला जायला चांगलाच उशीर होणार बहुतेक. म्हणून ताबडतोब हायवे क्रॉस करून शेअरिंग ऑटो पकडलो आणि पहिले रूमवर आलो. आणि आता गमटमट बसण्यापेक्षा पटापट रेडी होऊन जवळपास मला आज 50% तर खरेदी पार पाडायची, कारण आज आणि उद्या खरेदी करून कसल्या हेल्थीत मला परवाला रिटर्न बसायचं होतं. त्यासाठी लगेचच रिक्षा स्टँडला गाठलो आणि इथून लोकल स्टेशनला जायचं होतं. स्टेशनला आल्यावर तिकीट काउंटरला बरंच लाईन लागली होती आणि आता इथं एवढी गर्दी म्हटल्यावर प्लॅटफॉर्मवर बरंच गोंधळ असेल. आणि असल्या गर्दीत ट्रेन मध्ये चढणं आणि उतरणं हे रोजच्या रोज अपडाऊन करण्याला पचले. म्हणून मी काय रिस्क घेतलो नाही. प्लॅटफॉर्म नंबरवर 1 वर आलो आणि बोरिवली रिटर्न मारलो आणि निवांत जागा पकडून बसलो. क्या सोच है रे तेरी. मग 1 घंट्यानंतर मार्केट स्टॉपला उतरलो आणि इथून मला जवळपास 15 ते 20 मिनिट अजून चालत जायचं होतं. जिथं म्हणलं तिथं चलत जाऊन पाया डिप्रेशन मध्ये गेलते. मार्केटमध्ये आल्या पहिलं पर्सच्या दुकानात एंट्री मारलो, कारण माझ्या दुकानामध्ये पर्सचा माल आधीच सापडासाप झालता. त्यासाठी पहिलं पर्सचे कार्टून काढायचं आणि ट्रान्सपोर्टला टाकून मोकळं व्हायचं. म्हणून पटापट अर्धा पाऊण घंट्यामध्ये 2 कार्टून माल काढलो. मग पोटातले कावळे ओरडत होते म्हटल्यावर त्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार. इथं काय आपल्याला पोटभर जेवण आणि हॉटेल दिसणार नाही. त्यासाठी असलंच तोच बिरेट काहीतरी चगळून पोटाला शांत करायचं होतं. बसल्या बसल्या भावाला सहज दुकानचं भाडे विचारलं तर 15,000 महिना बोलला. एवढं सजून धरून देण्यापेक्षा ह्या बिरेट सोबत मला चाय दिला असतं तरी जमला असतं. पोटपूजा करून झाल्यावर फॅन्सी पर्सच्या दुकानात गेलो. आतापर्यंत फॅन्सी पर्स कधी दुकानात ठेवलं नाही, ह्या वेळेस घेतलो. रिस्पॉन्स चांगला भेटला तर पुढच्या वेळेस क्वांटिटी माल उचलता येईल. इथली खरेदी झाल्यावर आता मला जायचं होतं इमिटेशन आणि ज्वेलरीच्या मार्केटला, पण इथून मार्केट खूप लांब होतं म्हटल्यावर मला आता टॅक्सी पकडावं लागेल. मेन रोडला आल्याला टॅक्सी भेटली, पण आपल्याला आपल्या एरियात जाईल का नाही हे आधी कन्फर्म करून घ्यायचं होतं. जाणार म्हटल्यावर पहिलं बसून घेतलो निवांतपणे. तुम खुद देखो, ये देखो, है मुझसे कोई स्मार्ट कि मैं इस दुनिया का सबसे हैंडसम बंदा हूं या नहीं. आधीच खूप उशीर झालता आणि त्यात ह्या बापूचं सीएनजी संपलं होतं. असं करण्यामध्ये घंट्याच्या जागी मला आणायला 2 घंटे लावला. आता वेळ खूप कमी होता. समोरची खरेदी कॅन्सल केलो आणि व्यवस्थितपणे सगळ्या मार्केटचा व्यवस्थित परिचय घेतलो. मग आता सरळ स्टेशनकडे निघालो. राहिलेली खरेदी उद्या करायचं ठरलं. मग इथून आता पहिलं भैयाच्या एरियाकडे आलो, त्यानंतर त्याच्यासोबत गाडीवर रूमकडे गेलो. गुड नाईट.